हात वरती करून सांगा. सगळ्यात ठीक आहे. चला मी तर पुढचा प्रश्न विचारतो. हा मास्टर प्लॅन मंजूर होत असताना तुम्ही किती लोक फडणवीस साहेबांच्या बाजूला बसलो होतात? जरा हात वरती करून दाखवा. गुप्त मीटिंग होती. कोणीच नव्हतं ना तुमच्या, तुम्ही तिथे. कारण त्या मास्टर प्लॅन मध्ये काय काय लिहिले तुम्ही पाहिलंय का? पात्र कोण होणार आहे, एलिजिबिलिटी कोणाला मिळणार आहे? 2000 पर्यंत, म्हणजे साल 2000 पर्यंत जे इथे राहत होते ते इकडेच पुनर्विकासाचं त्यांना घर मिळेल. किती वर्ष झाली 2000 सालाला? 25 वर्ष. म्हणजे 25 वर्षापूर्वी जे इथे राहत होते किंवा इथे राहत होते 25 वर्षापूर्वीपर्यंत त्यांना इथे घरं मिळतील. बाकीच्यांना कुठे पाठवणार आहेत ते? मुलुंडला, विक्रोळीला, घाटकोपरला, कुर्ल्याला, सॉल्ट पॅन मध्ये, आणि सगळ्यात भयानक ते म्हणजे देवनार मध्ये कचऱ्याच्या ढिगाऱ्यावर. ही आपली किंमत आहे का कचऱ्याच्या ढिगाऱ्यावर राहण्याची? तुम्ही बघा मुंबईला हे कसे गिळायला निघालेले आहेत. एका बाजूनी देवनारचं डम्पिंग ग्राउंड ह्यांनी ढापून घेतलं मुंबई महानगरपालिकेकडून. महानगरपालिका सांगत होती की आम्हाला हे ग्राउंड गरजेचं आहे, आम्ही कचरा जाऊन फेकणार कुठे? अदानींनी सांगितलं नाही, जसं मी धारावी गिळत आहे तसं मला हे ढिगारा पण गिळायचं आहे, कारण मला तिथे इकडच्या लोकांना 50 ते 60 हजार लोकांना तिथे नेऊन बसवायचं आहे. मग मुंबई महानगरपालिकेने कसं बसावं, त्यांना ती जागा दिली अदानीला. आणि अदानी म्हणजे